नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम मस्त क्रीमीदार असा एकदम चीजी असा मॅक्रोनी पास्ता. बनवायला एकदम साधा सोपा आणि तेवढाच टेस्टी आणि चीजी असा. टेस्टला एकदम भन्नाट असा लागतो. टेस्ट म्हणजे एकदम भन्नाट म्हणजे भन्नाट. आता हा क्रीमीदार चीजवाला मॅक्रोनी पास्ता बनवण्यासाठी ना व्हाईट सॉस तयार केला जातो सगळ्यात आधी आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकून घेतल्या जातात. त्याचबरोबर यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकला जातो, त्यामुळे टेस्टला एकदम भन्नाट असा बनतो. चला तर मित्रांनो, हा व्हाईट सॉस कसा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये कोणकोणत्या भाज्या टाकून घ्यायच्या ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊयात. चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया. हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर माझ्या प्रिय मित्रांनी मैत्रिणींनो, तर सगळ्यात आधी आपल्याला मॅक्रोनी शिजवून घ्यायची आहे. त्यामुळे एका पातेल्यामध्ये भरपूर सारं पाणी घेतोय. आता या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. आता गॅस चालू करून घ्यायचा आणि पाण्याला चांगल्या प्रकारे खळखळ असं उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. एकदा का पाण्याला चांगलं खळखळ असं उकळी यायला चालू झालं ना, आता यामध्ये 2 वाटी मॅक्रोनी पास्ता टाकून घ्यायचा. मी जो हा मॅक्रोनी यूज केला आहे ना, तो सुजीपासून बनवलेला आहे, म्हणजे गव्हापासून बनवलेला आहे. त्यामुळे आपला जो पास्ता बनणार आहे ना, तो एकदम हेल्दी असणार आहे आणि चविष्ट पण असणारच आहे. आता ही मॅक्रोनी आपल्याला 80 ते 85% शिजून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही 5 ते 6 मिनटासाठी चांगल्या प्रकारे जर शिजवून घेतलात ना, एकदम मस्तपैकी शिजून रेडी होते. आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. आपली मॅक्रोनी एकदम मस्तपैकी शिजून रेडी झालेली आहे. आता गॅस बंद करून घेतो आणि मॅक्रोनी अशा पद्धतीने गाळणीने गाळून घेतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो, अशा पद्धतीने थोडंसं मी टॉस करून घेतो, म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी असतं ना यामध्ये, ते पण चांगल्या प्रकारे निघून जाईल. आता मित्रांनो, मी इथे एक पॅन घेतलेले आहे. हे जे पॅन आहे ना, चांगल्या प्रकारे गरम करून घेतो. एकदा का पॅन चांगल्या प्रकारे गरम झाला ना, आता यामध्ये 1 चमचा तेल आणि त्याचबरोबर 2 चमचे बटर टाकून घेतो. जर तुम्हाला बटर जास्त आवडत असेल ना, तर थोडंसं तुम्ही जास्तीचं टाकून घेऊ शकता. एकदा का तेल आणि बटर चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये 1 चमचा लसूण टाकून घ्यायचा, एकदम बारीक असा कट केलेला. आणि आता हा जो लसूण आहे ना, तेल आणि बटरमध्ये चांगल्या प्रकारे अगदी 30 ते 40 सेकंदासाठी परतून घ्यायचं आहे. एकदा का लसणाला चांगलं परतून झालं ना, आता यामध्ये 1 वाटी कांदा बारीक कापलेला आणि त्याचबरोबर हिरवीवाली ढोबळी मिरची, लालवाली ढोबळी मिरची आणि पिवळी ढोबळी मिरची, या सगळ्या मिरच्या टाकून अगदी अर्ध्या मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे. जास्त परतून घेऊ नका, म्हणजे कांदा आणि जी मिरची आहे ना, ती जास्त नरम नाही झाली पाहिजे. आता अर्ध्या मिनिटानंतर पटकन यामध्ये 2 चमचे मैदा टाकून घ्यायचा आणि मैदा पण भाज्यांबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा. एकदा का मैदा चांगल्या प्रकारे भाज्यांबरोबर मिक्स करून घेतला ना, आता यामध्ये 1 वाटी दूध टाकून घ्यायचं आणि ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. एकदा का दूध चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं ना, आता यामध्ये 1.5 ते 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे पाण्याचं प्रमाण आहे ना, तुमच्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. आता मित्रांनो, मी यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा ऑरिगॅनो आणि 1 चमचा ब्लॅक पेपर पावडर, हे सगळे मसाले टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा का मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले ना, आता यामध्ये 1 वाटी चीज टाकून घ्यायचं आहे. चीज जे आहे ना, मी चांगल्या प्रकारे किसून घेतलेले आहे. आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. चीज जो आहे ना, सॉसमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झाला पाहिजे, चांगला मिक्स झाला पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्तपैकी आपला क्रीमीदार असा आणि चीजी असा व्हाईट सॉस रेडी झालेला आहे. सगळे मसाले यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत आणि त्याचबरोबर व्हाईट सॉस जो झाला आहे ना, जास्त घट्ट पण नाही झाला, जास्त पातळ पण नाही झाला, एकदम परफेक्ट असा कन्सिस्टन्सीमध्ये रेडी झालेला आहे. आणि आता सगळ्यात शेवटी मित्रांनो, मगाशी आपण मॅक्रोनी जी शिजवून घेतली ना, ती यामध्ये टाकून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे हे सगळं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून प्रत्येक मॅक्रोनीला आपला व्हाईट सॉस लागला पाहिजे. अशा पद्धतीने मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता सगळ्यात शेवटी चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकायच्या आधी मॅक्रोनी तुम्ही एकदा खाऊन चेक करा, म्हणजे त्यामध्ये किती मीठ टाकायला पाहिजे हे तुम्हाला समजेल. कारण आपण मगाशी जेव्हा मॅक्रोनी शिजवून घ्यायची होती ना, तेव्हा त्यामध्ये मीठ टाकलं होतं.
तर मित्रांनो फायनली आपला एकदम मस्त चीजी क्रीमीदार असा मॅक्रोनी पास्ता रेडी झालेला आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला अजून यामध्ये चीज पाहिजे असेल ना, एकतर तुम्ही व्हाईट सॉस तयार करून घेत असताना एक्स्ट्राचं चीज टाकून घेऊ शकता, नाहीतर मग शेवटी जेव्हा प्लेटिंग करताना तेव्हा पण वरून टाकून घेऊ शकता। मग काय मित्रांनो, कसा झालाय चीज मॅक्रोनी पास्ता? एकदम मस्त झालाय नाही? टेस्टला एकदम अप्रतिम असा झालेला आहे। यामध्ये ज्या भाज्या टाकल्यात ना त्या जास्त परतून न घेतल्यामुळे ना खाताना एकदम कुरकुरीत अशा लागतात। तुम्ही पण जेव्हा पास्ता तयार करून घ्याल ना अशा प्रकारे, तेव्हा भाज्या जास्त परतून घेऊ नका, थोड्याशा भाज्या कुरकुरीत ठेवायच्या, म्हणजे टेस्टला एकदम अप्रतिम लागतात। चला तर आता जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला विसरू नका।